नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। आरोग्य विभागामध्ये 75 रिक्त जागांची विविध पदांसाठी भरती घेण्यात येत आहे। मोस्ट इम्पॉर्टंट भरती असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना आरोग्य विभागात काम करायचं आहे, ज्यांना पगार 75,000 पर्यंत हवा आहे, तर अशा उमेदवारांना एक सुवर्ण संधी असणार आहे। कारण इथे कोणती परीक्षा न घेता थेट निवड होणार आहे। अर्ज करण्याकरता वयाची अट 18 ते 64 वर्षापर्यंत असणार आहे। ही एक प्लस पॉईंट तुम्हाला इथे मिळत आहे, तेव्हा जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी इथे अर्ज करायचा आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच भरती संबंधित संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन आरोग्य विभाग संबंधित आणि इतर भरती संबंधित अपडेट मी रोज या चॅनलवर देत असतो। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिका राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान आरोग्य विभाग यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या अधिकृत जाहिरातीवर आलेलो, ज्यामध्ये विविध पदांसाठी ही पदभरती 75 रिक्त जागेसाठी आरोग्य विभागाकडून या ठिकाणी घेण्यात येत आहे। आणि या जाहिरातीमध्ये बघू शकता प्रत्येक पदानुसार जागा इथे दिलेल्या आहे। तर सुरुवातीला आपण कोणकोणत्या पदासाठी किती जागा आहे, कॅटेगरीनुसार किती जागा याची माहिती आपण घेण्याचा प्रयत्न करू। तर इथे बघू शकता मेडिकल ऑफिसर पदासाठी 19 जागा दिलेल्या आहे, पेडिट्रिशियन पदासाठी 1 जागा, एपिडेमियोलॉजिस्ट पदासाठी 1 जागा, स्टाफ नर्स फिमेलसाठी 23 जागा, लॅब टेक्निशियन साठी 9 जागा, फार्मासिस्ट पदासाठी 1 जागा, तर एएनएम पदासाठी 21 जागा, अशा टोटल 75 रिक्त जागेसाठी पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवला जात आहे। आणि कॅटेगरीनुसार प्रत्येक पदासाठी सुद्धा जागा इथे दिलेल्या आहे। तर जाहिरातीमधून कोणत्या पदासाठी कॅटेगरीनुसार किती जागा आहे त्यानुसार माहिती घेऊन तुम्ही अर्ज इथे सादर करू शकता। जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ही जाहिरात डाउनलोड करून तुम्ही त्या जाहिरातीमधून वॅकन्सी बाबतची माहिती या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर अर्ज भरण्याबाबतच्या सूचना इथे दिलेल्या आहेत। तर या सर्व सूचना वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे। त्यानंतर इथे बघा प्रत्येक पदानुसार शिक्षण पात्रता, वयाची अट, वॅकन्सी बाबतची आणि वेतन बाबतची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर या पहिल्या पदासाठी ही पदभरती 19 जागेसाठी या ठिकाणी होत आहे। 18 ते 69 वर्ष वयाची अट इथे दिलेली आहे। पर व्हिजिट साठी तुम्हाला 2000 रुपये आणि मॅक्सिमम वेतन तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत या पदासाठी असणार आहे। शिक्षण काय लागणार आहे, तुमचं MBBS झालेलं असेल प्लस पोस्ट ग्रॅज्युएट तुमच्या या ठिकाणी झालेलं असेल, एक्सपिरियन्स क्लिनिकलचा तुमच्याकडे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर मधला असेल आणि MMC मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असेल तर तुम्ही पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर पेडिट्रिशियन या दुसऱ्या पदासाठी ही पदभरती 1 जागेसाठी होत आहे। 75,000 रुपये वेतन असणार आहे। 18 ते 69 वर्षापर्यंत वयाची अट दिलेली आहे। पेडिट्रिशियन मध्ये MD असाल, DCH DNB डिग्री केलेला असाल आणि MMC मध्ये रजिस्ट्रेशन तुमचं असेल तर तुम्ही या दुसऱ्या पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर एपिडेमियोलॉजिस्ट या तिसऱ्या पदासाठी ही पदभरती 1 जागेसाठी होत आहे। 35,000 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी असणार आहे। 18 ते 69 वर्षापर्यंत वयाची अट दिलेली आहे। शिक्षण तुमचं MBBS झालेलं असेल किंवा हेल्थ सायन्स मधून तुम्ही ग्रॅज्युएट केलेला असाल, हेल्थ केअर ऍडमिनिस्ट्रेशन मधून MPH MH MD ची डिग्री या ठिकाणी केलेला असाल तर एपिडेमियोलॉजिस्ट या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर स्टाफ नर्स फिमेल साठी ही पदभरती 23 जागेसाठी होत आहे। जास्तीत जास्त जागा स्टाफ नर्स फिमेल या पदासाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। 20,000 रुपये सॅलरी तुम्हाला या पदासाठी असणार आहे। 18 ते 64 वर्ष वयाची अट या पदासाठी अर्ज करण्याकरता इथे लागणार आहे। शिक्षण तुमचं 12वी झालेलं असेल, त्यासोबत तुम्ही GNM कोर्स केलेला असेल, BSc नर्सिंग झालेलं असेल, MNC मध्ये रजिस्ट्रेशन तुमचं असेल आणि तुम्हाला गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट किंवा लोकल गव्हर्नमेंटचा अनुभव स्टाफ नर्स पदाचा या ठिकाणी असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता। फिमेल कॅन्डिडेट करता या ठिकाणी एक सुवर्ण संधी इथे मिळत आहे 23 जागेसाठी, तेव्हा महिला उमेदवारांनी नक्की इथे प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर लॅब टेक्निशियन या 5व्या पदासाठी ही पदभरती 9 जागेसाठी होत आहे। 18 ते 64 वर्षापर्यंत वयाची अट देण्यात आलेली आहे। 17,000 रुपये वेतन तुम्हाला प्रति महिना या ठिकाणी दिला जाणार आहे। तुमचं शिक्षण 12वी झालेलं असेल, त्यासोबत तुम्ही डिप्लोमा सर्टिफिकेट मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचा उत्तीर्ण केलेला असेल आणि पॅरामेडिकल काउन्सिल मध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल, त्यासोबत गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट लोकल गव्हर्नमेंटचा लॅब टेक्निशियन कामाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर तुम्ही लॅब टेक्निशियन पदासाठी अर्ज करू शकता। त्यानंतर फार्मासिस्ट करता ही पदभरती 1 जागेसाठी होत आहे। 17,000 रुपये वेतन तुम्हाला प्रति महिना असणार आहे। 18 ते 64 वर्ष वयाची अट इथे दिलेली आहे। शिक्षण तुमचं D.Pharm झालेलं असेल, B.Pharm झालेलं असेल, क्लिनिकल प्रायव्हेट सेक्टर मधला अनुभव तुमच्याकडे असेल आणि महाराष्ट्र
फार्मसी काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असेल, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, लोकल गव्हर्नमेंटचा अनुभव फार्मासिस्टचा असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर ऑक्झिलरी नर्स, मिडवायफरी, एएनएम या शेवटच्या पदासाठी ही पदभरती 21 जागेसाठी होत आहे. 18,000 रुपये प्रति महिना सॅलरी या पदासाठी असणार आहे. 18 ते 64 वर्ष वयाची अट या पदासाठी अर्ज करण्याकरता लागणार आहे. शिक्षण तुमचं 10वी उत्तीर्ण तुम्ही या ठिकाणी झालेलं असाल, त्यासोबत तुम्ही एएनएम कोर्स केलेला असाल, एमएनसी मध्ये रजिस्ट्रेशन असेल, गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, लोकल गव्हर्नमेंट मध्ये ऑक्झिलरी नर्स, मिडवायफरी या पदाचा तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. आणि या पदासाठी सुद्धा जास्तीत जास्त जागा 21 या ठिकाणी दिलेल्या आहे आणि महिला उमेदवारांकरता इथे सुद्धा या पदासाठी संधी असणार आहे. तेव्हा महिला उमेदवारांनी पदासाठी अर्ज इथे करायचा आहे. त्यानंतर इथे बघू शकता प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाकरता महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिलचं प्रमाणपत्र या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे. जे उमेदवार प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी अर्ज सादर करू इच्छित आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता, अर्हता याबाबतची माहिती आपण घेतलेली आहे. अनुभव पात्रतेबाबतची सुद्धा माहिती घेतली. त्यानंतर संगणक अर्हतेमध्ये MSCIT चे प्रमाणपत्र अर्जासोबत त्या उमेदवारांनी जोडणे आवश्यक आहे. जे उमेदवार विवाहित आहे त्या उमेदवारांनी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्जासोबत तुम्हाला आपली फोटो आणि स्वाक्षरी देखील करून घ्यायची आहे. त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे, मुलाखत कुठे होणार आहे, तर याबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. तर बघू शकता अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, एपिडेमॉलॉजिस्ट या पदाची थेट मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे. गुणांकन पद्धतीचा अवलंब करून या ठिकाणी ही निवड प्रक्रिया या 3 पदांसाठी या ठिकाणी घेण्यात येणार आहे. तर याची माहिती इथे बघू शकता. गुणांकन पद्धत कशा प्रकारे कोणत्या विषयानुसार या ठिकाणी होणार आहे त्याची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर गुणांकन पद्धतीचा कशा प्रकारे या ठिकाणी अवलंब करून निवड प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे त्याची माहिती इथे दिलेली आहे. तर बघू शकता इथे या ठिकाणी पदासाठी आवश्यक असलेल्या क्वालिफाईंग एक्झाम मधील जे या ठिकाणी अंतिम गुण तुम्हाला अंतिम वर्षामध्ये या ठिकाणी मिळालेले आहेत त्याच्या आधारे या ठिकाणी तुमची निवड इथे असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला 50 गुण दिला जाणार आहे. त्यानंतर या पदासाठी जी काही आवश्यक शैक्षणिक अर्हता आहे त्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता तुमची या ठिकाणी झालेली असेल तर त्याच्यासाठी 20 गुण असणार आहे. त्यानंतर संबंधित पदासाठी जी काही निगडित अनुभव आहे त्यासाठी 30 गुण या ठिकाणी असणार आहेत. तर अशा प्रकारे 100 गुणांची ही गुणांकन पद्धत या ठिकाणी असणार आहे. अशा प्रकारे 100 गुण तुम्हाला या ठिकाणी या निवड प्रक्रियेसाठी या ठिकाणी दिल्या जाणार आहे. त्यानंतर इथे बघा अर्ज स्वीकारणे आणि मुलाखतीचे ठिकाण याबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर अर्ज कुठे स्वीकारला जाणार आहे आणि मुलाखत तुमची कुठे होणार आहे याची माहिती इथे दिलेली आहे. तर अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ञ, एपिडेमॉलॉजिस्ट या पदासाठी थेट मुलाखत घेऊन निवड प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे. आणि या पदासाठी जी निवड प्रक्रिया आणि अर्ज स्वीकारला जाणार आहे ते 30 जून 2026 पर्यंत या ठिकाणी स्वीकारला जाणार आहे. त्यानंतर तुमची थेट मुलाखत सुद्धा याच तारखेला घेऊन तुमची निवड या 3 पदांसाठी या ठिकाणी केला जाणार आहे. त्यानंतर या ठिकाणी स्टाफ नर्स फिमेल, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि सहाय्यक परिचारिका प्रशिक्षिका या पदासाठी 1 जुलै ते 2 जुलै 2026 पर्यंत अर्ज स्वीकारला जाणार आहे. आणि याच तारखेपर्यंत तुमची या ठिकाणी अर्जाची छाननी करून त्यानुसार तुमची निवड या पदासाठी केल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे निवड प्रक्रियेबाबतची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानंतर सर्वसाधारण सूचना उमेदवारांकरता काही दिलेली आहे ज्यामध्ये या अर्जासोबत कोणकोणती कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे त्याची माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर संपूर्ण कागदपत्रांची माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देतो, तिथे जाऊन तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून ही जाहिरात डाउनलोड करू शकता आणि या पदासाठी या जाहिरातीमधून माहिती घेऊन अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे 75 रिक्त पदांसाठी ही पदभरती एएनएम पदासाठी फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स, एपिडेमियोलॉजिस्ट, मेडिकल ऑफिसर या पदासाठी आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्याकडून या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.